आज जेवणाचा बेत काय करूया? तोच विचार करते मी. हे बघा, काहीही करा पण गोडाचं काहीतरी होऊ दे म्हणजे झालं. गोडाचं काय? केळ्याचं करूया. नो 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 नो. परत वसईची केळी नागपूरची संत्री याच्यामध्ये तुंबळ युद्ध होईल. नको 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 तसं नको व्हायला. मी एक काम करते, मी खीर करते. चालेल चालेल. जेवणाचं काय? जेवणाचं काय करूया? हा, वडा भात करूया का? चालेल, बनवूया आपण. म्हणजे तुम्ही दोघी बनवा. येतो का पण दोघींपैकी कुणाला तरी? त्या राधिका वहिनी शिकवतील की. अय्या हो की. हे लक्षातच नाही आलं माझ्या. मी नुपूरला पण बोलवते, म्हणजे तिला कळेल ना कसं बनवायचा तो. नको ग, लेकराला आराम करू दे ग. आता लग्न झालं तर दिसणार नाही पोरटोळ्याने आपल्याला. मग जावाय बापू कसं काय? छान वाटतं ना? आपलं मस्तच राहते. हा, आपला जन्म विदर्भात झाला ना त्याचा आपल्याला खूप अभिमान आहे. नो नो नो. आमच्या नकटूबद्दल काय वाटतं तुम्हाला असं विचारतायत ते. अच्छा अच्छा, ठीक आहे, मस्तच आहे एकदम. आता मी तुम्हाला एवढं सगळं विदर्भाबद्दल सांगितलंय. आता आणखी थोडं सांगतो म्हणजे तुम्हाला आणखी मस्त वाटेल. सांगू का? हा बोला. तर काय माहितीये का, आमच्या विदर्भाचा ना पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टीशी डायरेक्ट कनेक्शन आहे. म्हणजे कसं सांगतो तुम्हाला. आता जिजामाता त्या कुठच्या? विदर्भाच्या. हा, रुक्मिणी विदर्भाची. आता श्रीकृष्णाला तिचं हरण करण्यासाठी कुठे यावं लागलं? विदर्भातच. आणि पांडव अज्ञातवासात कुठे लपले होते? विदर्भात. आणि कापसाचा शोध लागला तो कुठे? विदर्भात. हा, आता कापसाचा शोधच लागला नसता राजे हो, तर आपल्याला पानं गुंडाळून फिरावं लागलं असतं ना. बोला. पानं गुंडाळून फिरावं लागलं असतं ना. हा, बस आता. काय झालं? नाही, तुझं विदर्भ पुराण बास आता. हो, आपल्या विदर्भाबद्दल सांगावं तेवढं कमी आहे. अहो पण आता पुरे कर. अगं पण म्हणजे मी तर बोलणार आहे आणि त्यांनाही ऐकायचं असेल तर ते काहीच बोलत नाहीये. मला बोलायचं. बोला ना. नाही म्हणजे तुम्ही एवढं म्हणालात की तुमच्या विदर्भात इतकं सगळं आहे, लग्नासाठी एक मुलगी नाही? ए काहून नाही बा? अरे 101 पोरी आहे विदर्भात. आता इथे ताई म्हणाली म्हणून म्हणजे मी पण विचारच करून राहिलो. अजून माझं काही ठरत नाहीये. बघा म्हणजे आधीच काहीतरी ठरवा, नाहीतर नंतर वेळ निघून जाईल.